दरवाजा लावून दे पटकन, स्वप्ना दरवाजा लावून दे पटकन. अहो काय झालं? कम पाहून राहिले घरात आल्यावर बी तर. दरवाजा लावून दे म्हणतो ना तुम्ही, दरवाजा लावून दे पटकन. झालं काय पण? काहून असे घाबरले तुम्ही? हा असे पडत पडत काहून आले? ए मी बायको, दरवाजा लाव म्हणतो तुले, दरवाजा लाव पहिले, दरवाजा लाव म्हणतो ना. हा लावतो. काय झालं तर? काय झालं मग तुम्हाला? काय दिसलं? कमला कमला ये 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 पटकन पटकन बस इथं पटकन. दरवाजा लावली ना, दरवाजा लाव पहिले. चेक करून ये लावली का नाही लावली तर. लावला दरवाजा लावला. काय चक्कराला लावता? काहून? कोणी चोर मागं लागलं का? कोणी कुत्र मागं लागलं? कोणी वाघ मागं लागला बापा? काय झालं? अरे बुवा कमला, काय रे बुवा हे गटारी अमावस्येचं जेवण आम्हाला मोठं भारी पडलं रे बुवा कमला. काहून? पचलं नाही का जेवण? लय कायले खाल्लं? लय खाल्लं असं तुम्ही. हा आताच खाल्लं ना, आताच तुम्हाला काय झालं काय? खाल्लंच नाही, खावायलाच नाही भेटलं ना. भाजी शिजून राहिली होती. तो आता जेवायला बसतोच म्हटलं, तो विचित्रच घटना घडली बुवा आमच्या संग. विचित्र घटना घडली? काहून? काय झालं? रे बुवा काय सांगू तुले, आता एकदम आम्ही थांबलोच नाही बा. मग एकदम धूम ठोकले. एकदम इथं घरी आल्यावर इतकं थांबलो मी. सारे आपापल्या घरी पोयाले. मग काय तिथं थांबून काय करतं. तरी म्हणतो कायले तरी गेले. म्हणत होती मी नको जा नको जा. आणि अमावस्येच्या रात्री तुम्ही रात्री 12 वाजता गेले. तिथं मटण शिजून राहिले. 12 वाजताचा टाइम होय काय? सकाळ काय करून घेते जे करायचं होते ते. आणि दरवाजा लाव करून राहिले होते. काही असं राहिलं तर दरवाजा लावल्यावर बी येऊ नाही शकत काय? दरवाजा लावल्यावर बी येते घरामध्ये. बुवा कमला खरी बोलत होती रे बुवा तू. नाही जावाले पाहिजे होतं. आता काही करत असलं ना तर आम्ही उजडा वादळात करून घेतले बुवा. जेवले नाही मग? नाही जेवता का? भूक लागली असन. आता आता काही जेवायची इच्छा नाही. भूक तर बम लागली पण आता नाही जेवत रे बुवा कमला. आता झोपतो मी. आता झोपू दे मध्ये. आता नाही जेवत. बाबा तुम्हाला काही गैरसमज झाला असन. काही भूतभीत नसते राहत. नाही ना बेटा कल्याणी, मला एकट्याने गैरसमज झाला पण सगळे काय मग सोबतच सगळ्याने गैरसमज झालं काय? आम्ही सगळंच तपयानो एकदम माझी तिची टार्च गिरत दिलं तिथंच टाकून थैली तुझी सगळं तिथंच दिलो टाकून. एकदम घरी येऊनच थांबलो आम्ही. जराशे थांबून तर पाहिजे. जराशे थोडी दूरपर्यंत पळायला पाहिजे होतं तुम्ही. आणि मग थांबून पाहायला पाहिजे होतं का खरंच काय होय म्हणून. थांबले काऊन नाही? एकदम घरी आले तुम्ही तर लय झेकाडे आहे. आमच्यापेक्षा आम्ही तरी जरा दूर पळतो पण थांबून पाहतो काय होय तर. म्हटलं हो तुम्ही सगळे इथे थांबा का. कोणी आपली मजा करत असन थांबा का पाहू. पण कोणी कायले ऐकते? कोणी ऐकायला खाली नव्हतं. तो आपला सरपंच भाऊ एवढा मोठा तोही ऐकायला खाली नव्हता. हा तूच थांबा म्हणे, चाल म्हणे. पण नको थांबा म्हणे, चला एकदम घरी म्हणे. लोबा मग मी थांबू का मग आता? मी आलो मग त्याच्या मग घरी. तिथून तर पळालो आम्ही सगळे. भेव तर लागते म्हणा. अमावस्याची रात्री भेव लागतच असते. लय जणाले असे अनुभव येतात. तुम्हाला भूक दिसला काय हो? रे बा पहिले टार्च बंद होऊन गेला अचानक. मग कशी कशी आवाज येऊन राहिले आणि मग तर एकदमच भयानक आवाज सुरू झाले. आणि एकदम मग टार्च हे दाखवला रामलाल भाऊन ठिकाणी दाखवली. आता दिसलेच बा दोन पांढरे पांढरे होते बा. तसंच पळालो मग काही पाहिलो नाही. कसं काय? माय बाई राहते बापा. वावरा शेतात जंगला पहाडात अमावस्याच्या रात्री राहते. आणि त्याचे पाय पाहिले हो तुम्ही? पाय काऊन नाही पाहिले? उलटे होते का सीधे होते तर? आई तू बी पाय काऊन नाही पाहिले म्हणता? काही भूतभीत नाही राहत आई बाबा. काही भूतभीत नाही राहत. कोणीतरी भेवायला असन तुम्हाला. नाही राहत म्हणतं. जागृत केलं तर होते रे बाबा. आम्ही जंगलात पाहिलो गोट्याचा देवच जागा होऊन गेलता. आणि इकडे माहित आहे ना आमच्या सावल्या कशा आलत्या. ते बुलल्या काय तू? आई ते जादूटोनाची गोष्ट होती. ते जागृत केलेलं होतं. पण आज वावरामध्ये बाबाला कायले कोणी काय बुद्धी दिसत? कधी बी दिसत असते काय? हमेशा दिसत असते काय? एखाद्या वेळेस होऊन जाते पण हमेशाच होईन का? मानाय विश्वास बसत बाबा. मानाय विश्वास बसत. पण कल्याणी सगळेच माणसं आमच्या संघ होते. मग भेवाडन कोण आम्हाला? हा एकावर डाऊट गेला असता तर तो संघ नसता राहिला. पण तोही संघ होता ना आपलं जवळचा भाटवा. तोही संघ होता. मग भेवाडन कोण? मग राहिलाच कोण? तो दमीला कालीचरण दमीला तो भेवाडन का आम्हाला? हे दादा की असू शकते ना. गोल्या दादा, रमेश दादा, हे बरोबर. नाही व कल्याणी पोरं बारा कायले भेवाडतीन व? नाही ते आलं असन. ते मटणाच्या वासानं आलं असन. जाऊ द्या आता टेन्शन नका घेऊ. आले ना तुम्ही आता पाहायला जा. पूजा गिजा केली ना पाहायला जा. जेवून घ्या झोपा.
हो बट ठीक आहे आता पाय लागतो आणि मस्त जेवतो तो बरं तिथं दिल्लीचा कोणतरी भाजी वाढा जेवून घेतो जरा हा सजून तू तुझ्यासारखी हा सजून काय इथं माझी हालत झाली त्याचं तुला दुःख नाही तुला हाता येऊन राहिला हा सजून आपत आहे रे बापा आपत आहे आ एवढे भेले तुम्ही टटक उठून पळाले एकदम सात्रेत घुसले आ? ते अंगावर दे गोल्या अंगावर दे बापा 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 बाहेरही नाही थांबले एकदम डायरेक्ट अंदर आले ना अंगावर घेऊन झोपले हा एवढे भेले मग कोणताही माणूस घेईन दिसलंच तसं आम्हाला आणि तसे आम्हाला लक्षणही दिसले एकदम डायरेक्ट टारचे बंद होऊन गेला आणि पाहतो तर मग तिकडे आवाज कसे बसे मग कोण माणूस नाही भिन तरी पण एवढं भेवा लागते खूपच हा तिथून डायरेक्ट वावरातून डायरेक्ट घरी आले का धावत धावत जरा नाही थांबले नाही जराही नाही थांबलो आम्ही कुठंच नाही थांबलो एकदम घरी एवढ्या रात्रीचे आता पाणी सुरू आहे चिखल राहते गोटे राहते काटे राहते काय ना रात रस्त्यावर आणि पडले गेले असते छातीच्या भाऱ्यावर तर केवढ्याला गेली असते ते आता होते ना तुम्ही 5-7 जण मग काय तर एवढी भेवाची गरज होती तू राहिली असती ना शांते तुम्ही सगळ्या तुम्ही तशात पोयाल्या आम्ही किती संकटाचा सामना केला जंगलामध्ये तुमच्यापेक्षा जास्त संकट येते आम्हाला जंगलामध्ये तिथं आम्ही असंच घाबरतो काय पळतो ना अजून बुद्धी सोचतो विचार करतो का मागं येऊन राहिलं काय थांबलं काय होय काय नाही काय झालं असन कसं आलं असन आम्ही विचार करतो पाहतो हा तुमचं नाही होय बापा माणसं हो बापा तुम्ही माणसं काय तुम्ही कलम काय माणसाच्या जातीवर एवढं भेवाचं काय आम्हाला पा घेतो काय आम्ही हा किती संकटावर मात करून आलो आम्ही तुम्ही बाय नाही होय बा तुम्हाला वरदान आहे बा वरदान आहे तुम्हाला आम्हाला नाही ते वरदान बा आम्हाला नाही ते वरदान हे तर तुम्ही तर वावरातच होते जवळच घर होतं जंगलात राहिले असते तर तिथून काय केलं असतं तुम्ही तर सामान सुमान टाकून पळाले असते नाही आम्ही तरी सामान घेऊन आलो बाबा एवढं भ्या लागते काय बाबा बा बोल्या काय सांगू रे बा तुले तू नाही भेट काय तू तर भेट मी भेटो पण मी असं 4-5 जण राहिलो म्हणजे आम्ही नाही भेट बाबा मग आढळलं मला 1-2 वेळा पण एक वेळा विजय भाऊ होते संघ आणि एक वेळा अजून कोणतरी होतं संघ मा जावानेच नाही पाहिजे होतं बाबा काय नाही गेले रात्रीचे आता बिमार पडले म्हणजे हो ना पाय बाई जाते ना मग असं घेऊन बसते अंगावर आता काय गोल्याचे बाबा आता झोपलेच राहता का आता जेवले का जेवून पळाले राहील का जेवण घेऊन टाकलं तसंच शिजूनच राहिली होती भाजी शिजलीच होती आता जेवतोच म्हटलं तर ते तसं दिसलं तर उपाशीच पोया बा खावायला नाही भेटलं मार दिवस भऱ्यापासून उत्सुकता आणलो मसाला हे न ते सर्व केलं खावायलाच नाही भेटलं जाऊ द्या आता नाही भेटलं तुमच्या नशिबातच नव्हतं असं समजा हो तू टोक लागली ना नको जाऊ जा अशी करत होती ना एक वेळा बायकोनं नाही म्हटलं ना तर ऐकावं माणसाने तुम्ही ऐकलं नाही जाऊ द्या आता राहू द्या आता जा धुवा हात पाय आणि जेवण करून घ्या हो वाढ जेवून घेतो थोडस उपाशी झोप नाही ना असं झालं काय खावाली नाही भेटलं गेले मोठे खावाली नाही भेटलं नाही सांगितलंय नाही घरी मी संदीपले विचारून राहिली तो म्हणते मला नाही माहित बाई हा पिंकीला विचारतो त्या बाबा कुठं गेला हे म्हणते मला नाही माहित आई आणि तुम्ही तिकडे पार्टी खावायला गेलते काय आले का नाही पयात मग असं होते सांगून नाही केलं म्हणजे मला तर सांगून देते भाऊजी मला नाही सांगितलं बा भाऊजीनं तरी मी विचारलं होतं भाऊजी कुठं चालले ह्या टाइममध्ये आता येतो म्हणे भाऊजी म्हणे येतो म्हणे जसे भाऊजीला वाटलं का मी चिंता सांगू भाऊजीच्या म्हणून भाऊजीनं मला सांगितलं नाही एकटेच चालले गेले नाही का संदीप आता मी पैसे दिलोच नव्हतो त्याच्यामध्ये मला एवढा खर्च लागला आता अजून खर्च आहे घरी मी काढले पैसे देऊ पण हे सगळे म्हणे चाल म्हणे आम्ही तुले पार्टी देतो म्हणे म्हणून गेलो बा नाही तर मी कायले जातच नव्हतो मी हा बरोबर आहे गेले ना फुकटचं खावाले गेले ना तर भेटलंही नाही फुकटचं खावाले नाही फुकटचं फाकटचं अशी कायले तरी बोलून राहिली पार्वती तू फुकटचं मी मागं लागून गेलो का त्याच्या फुकटचं खावाले आता ते म्हणे तुले पोरगी झाली त्या घरी लक्ष्मी आली तर चाल म्हणे आम्हीच तुले पार्टी देतो म्हणे म्हणून गेलो बा फुकटचं ना हे तर सांगून राहिली तर नाही झालं ना तेच गोष्ट झाली ना नाही म्हणते नाही बा नाही येत मी मला नाही पाहिजे बा पार्टी मी नाही येत असं म्हणते म्हणाला काय झालं होतं असं नाही म्हणलं ना तुम्ही हा भेटून राहिलं ना मला पार्टी देते ना चला गेले काही झालं असतं तर मग भाऊजी घरी एकटा मी आणि एकटी पार्वतीबाई आणि जेमतेम नुकतीच मैभाशी जेमतेम लहानशी आणि तुम्ही सोडून सगळं चालले गेले तिकडे पार्टी करायला काही झालं असतं तर मी एकटा काय केलं असतो कुठं धावलो असतो मी
काय हिची पण दोघे भाऊ भाऊ मा मागायला लागले. काय होणार आहे? महापोरीले काही नाही होत, माझी पोरगी स्ट्रॉंग आहे, काही नाही होत तिले. काय झोपली आहे ना? काय करू राहिली? लढत होती का? काय करत होती? हा, आणि काही झाली असं संदीप? गावात गाड्या आहेत असं नाही का? गाड्या नाही, गावात गाड्या आहेत का? त्याच्यापाशी गाडी आहे ते आपल्या इंदिराच्या पोरापाशी. तू काय कमी आहे काय? आता डिलिव्हरीसाठी तूच केल्या सगळं धाव धपतूनच केली ना? तू होता म्हणून गेलो मी तुझ्या भरोश्यावर ठेवून. नाही तर काय गेलो असतो, तू नसता राहिला तर एकटी सोडून थोडी गेलो असतो मी. त्याला म्हटलं हाय साडा, हाय तिचा भाऊ, मापेक्षा तिचा भाऊ तिचा जीव लगाचा आहे म्हटलं म्हणून गेलो. तर त्याच्यात मोठे बोलून राहिले मला दोघे बहीण भाऊ, मला कसं धरून राहिले, दाबून राहिले, पेचूक काढून राहिले मायावालं. ते चूक काय काढून राहिलो करते तो जेवढं होते त्याच्यानं तेवढं, पण पुरी जिम्मेदारी तुमची आहे ना. मी काय नाकारून राहिलो का जिम्मेदारी? दिलो ना संदीप, तर सांग त्या बहिणी दिलो मी पुरे पैसे, दिलो तू मारलो तुले फोन पे. हो दिल्ले संदीपनं सांगतो मग अशी म्हणे दिल्ले म्हणे भाऊजीनं पैसे. एक तर माणूस जीव वाचून घरी आला, धावत धुवत घाबरत घुपरत, आणि त्याच्यात तुम्ही मला सांत्वना तर नाही करून राहिले, मला समजावून तर नाही राहिले दोघे बहीण भाऊ, पण मलाच बोलून राहिले. का संदीप भाऊजी कसं झालं, काय झालं भाऊजी, काहून असं तसं काही नाही. आणि तू बी पार्वती काय जातात झालं ना ते घडलं ना घडून गेलं ना, आता काय समजावं तुम्हाला. बरं चला देवाराजवळ जा, पाया लागून घ्या. आता मी काही पूजापाठ केली नाही बापा आज, तर पाया लागून घ्या आणि कल्याणीने स्वयंपाक करून ठेवला, जेवून घ्या. बाई सुन बाई, गंगा कुठं आहे? रमेश तू आई कुठं आहे रे? काय माहित बाबा, मला थोडी माहित आहे आई कुठं आहे. तर मी जेव्हा घरी आलो तेव्हा आई नव्हतीच. इले पुष्पाने विचारलो आई कुठं आहे म्हणून, तर ते म्हणे आई कधी तुम्ही गेले आणि मग त्याच्या बाद 9-10 वाजता घरून म्हणे मी कांताच्या घरी जातो म्हणे, पण थैलीत काहीतरी घेऊन गेले. मी म्हटलं काय घेऊन राहिले आई थैलीत? तू चुपचाप राह म्हणते, मला हे दाडून धावले आई, तू चुपचाप राह म्हणते, फालतूची हे नको करत जाऊ, विचारत जाऊ म्हणजे मला. मी येतो म्हणे कांताच्या घरी जाऊन म्हणे. असं काय सुन बाई, मग आतापर्यंत आली नाही तू कांताच्याच घरी आहे काय मग? काय माहित बाबा, मग कांताच्या घरी जातो म्हणे, अजूनपर्यंत नाही आले बा. आले आई. तर गेली होती तू इकडे, काय घडलं महासंगत हे तुला माहित आहे? तर लोकांच्या घरात पुंजतं काय? मला तर भरली म्हणत होती आज अमावस्या, दीप अमावस्या आहे, मी पूजा करतो, मी दिवे लावले, आणि तुम्ही घराबाहेर जाता काय असं कसं तू झिंडून राहिली. काय घडलं तुमच्या संग? पाहिला भूत? जा अजून रातचे 12 वाजता तिथं स्वयंपाक करायला, मस्त भूत दिसते मग तुम्हाला. पाहिलं भूत? दिसलं का नाही चांगलं भूत? तुझे कसं माहित आम्हाला भूत दिसलं म्हणून? हा? माहित आहे आम्हाला, मले सगळं माहित आहे. कशा पळाले फेकून दिलं जिथं तिथं, पळा रे बाबा, कशा पळाले रे बाप रे बाप. आमच्यापेक्षा जास्त देता हो तुम्ही तर. कशा तटाक कुठून पळाले, चले पाहून आलं रे भूत. का कुठं गेलती एवढ्या रातच्यानं तू? मी गेलती कुठं गेलती? पण बाया आले एवढ्या रात बेराती हिंड परवडते काय? आम्ही किती आमच्या समोर काय घडलं माहित आहे तुला? किती आम्ही पळत आलो, आणि तू गावात हिंडून राहिली एवढ्या रातच्यानं? तुम्ही हिंडता रातच्यानं, मी नाही हिंडू शकत का? काय घडलं तुमच्या संग? कसे पळाले सगळ्यात पहिले तुम्हीच पळाले नाही? तुम्हालाच घाड वेळ लागते, एवढं वेळ लागते तर मग कायले गेले होते पार्टी धरती करायला? आपण घरात राहणार चुपचाप. तुम्हाला किती वेळा बोलली होती मी घरी राहा. तरी ऐकलं का? गेले. अरे म्हणजे ते तुला कसं माहित? बरोबर माहित होते. श्रावण कुठं आहे? शांताबाईच्या घरी. म्हणजे याचा तो चाक कांता? अरे बाप रे गंगा, म्हणजे आता म्हणजे बंद करा. थेट मीच होती तिथं, भूत बनून आलती मी आणि कांता. मला पटलं नव्हतं तुमचं जाणं वावरामध्ये खाणं, आणि ते कांताला पटलं नव्हतं. मी तिला बोलली कांता आपण असं करू, ते एका पायावर तयार झाली. चला म्हणे गंगाबाई म्हणे या माणसाला अद्दलच घडू म्हणे. अद्दल घडवली तुम्हाला. जाण का आता तुम्ही? अमावस्याच्या रात्री खावा प्या आले. अरे बाप रे, आई एवढं रातच्या ना भूत बनून जायची एवढी हिंमत? थैल्यात काय नेलता मग तुम्ही? काय पांढरे कपडे नेलता मी. तुला काय सांगत बसू मग आता? अरे बाप रे आई, का बापा मग आता तिथं भाजी बिजी तशीच आहे का? तशीच आहे. आम्ही काय तिथं हात लावू? तशीच आहे. आता कुठे चालले वा? जातो आता, आमची मेहनत आम्ही वाया जाऊ देणार, ते भाजी खाऊन येतो. रमेशचे बाबा, ते आमची मेहनतच वाया गेली मग. तुम्ही आता काय सांगितलं आई त्याले? उद्या सकाळी सांगायला पाहिजे होतं. हो बाप्पा पुष्पा, काय एवढ्या मेहनतीनं आम्ही त्याला भेवाळलं ना हाकललं ना, पाहिजे का मेहनत वाया? हे एवढं केलं मग आता काय चुपचाप येऊन घरी झोपून जाते तू? काय सांगायला बसली आता जाते ते. अरे लेखाचं आपलं तर चांगलीच मुरवली मोठी बाय आहे ना.
काय गाव सरपंच भाऊ, पुऱ्या माणसा समाजाची इज्जत खराब केली आपण. आपण भेवायलाच नाही पाहिजे होते इथे. तिथं थांबायला पाहिजे होतं. कायच होते पाहायलाच पाहिजे होतं. कायच करते आपल्या समोर. फालतूच आपण पळालो का, फालतूच आपण पळालो घाबरून. म्हटलं होतं ना मी, तर थांबा अजून इकडे पहा, व्यवस्थित पहा म्हटलं होतं ना. पण कोणालाच थांबायची हे नव्हती. सगळे पडून उठले एकदम, बस एकदम घरापर्यंत. तुमच्या बरोबर मग मलाही पळायला लागलं. हो गा शामराव भाऊ, थांबायला पाहिजे होतं. थोडंसं पाहायला पाहिजे होतं. आता काही नाही, चला आता. कशी काय म्हणते भाजी किती, सगळं तसं काय म्हणते. चला आता आपली मेहनत वाया नाही केली पाहिजे. खाऊन येऊ. आता काय गा, जाऊ दे आता, राहू दे. आता नाही परवडत का जाणं. वाया जाऊ देऊ का आता ते एवढं माझ्या मुलगाचं आणलं वाया जाऊ देऊ का. जाऊ दे का रामलाल भाऊ, जाऊ दे वाया उद्या सकाळी जाऊन फेकून देतो. आणि भाकरी आहे ते भात आहे, बैलाले मानून देतो का. चांगलं काय एवढी चांगली भाजी बनली का, सुगंध येत होता का. पहिले जेवलो असतो तर. चला जेवून येऊन जाऊ जरा, काही नाही होत, काही आहे नाही. चला ते असं होऊ शकते वावरात नाही जेव्हा सगळे चाला तिथं जावा आणि सगळं आपलं शिजलेलं उचलून घेऊन येवा आणि गावात एखाद्या त्या गच्चीवर बसून खावा मस्त. हा का बायका बसू देतील काय. हो इचिन बायका. बरं आपण चला घेऊन तर येऊ. हो मग एखाद्या कुठेही बसून जाऊ आणि त्या तिकडे आपल्या तिकडे बेंच आहे ना, तिथं तिथं बसून खाऊन घेऊ. वावरात नाही खाऊ. हो तसं होते. चला मग चला घेऊन येऊ आणि गावातच मस्त गावात उडू आता. चला मग चला घेऊन येऊ. आले मोठे पळत पळत न अजून गेले बाबा. आपली मेहनत गेली हो कांता वाया, पुरी मेहनतच वाया गेली आपली. बोलता हो, मेहनत वाया गेली. काय केलं तुम्ही? अहो काय बाबा, एका उलिशानं गडबड केली आम्ही. उलिशानच गडबड केली. एवढी मेहनत केली एवढं आणि उलिशानं गडबड केली आम्ही. काय केलं हो? काय झालं, कायची गडबड केली तुम्ही? दिलं सांगून, मी बी सांगून दिलं. मला काय माहित आता अजून डबल जातील म्हणून नाही सांगून दिलं गड्या. काय सांगून दिलं हो? आता हे पाय शांताबाई, तुम्हाला कोणालाच हे नकार नव्हता. माणसं जाते तर जाऊ द्या, त्याला जिंदगी जगू द्या, पण मला नाही जाणं देणं होतं. मी लय बोलली त्याला तरी गेले. आणि कांताचाही तसंच होता. तर कांतानं मी केला एक प्लॅन, त्याला भेवाळ म्हटलं. आम्ही दोघीनं भेवाळला त्याला माणसाईले. अम्माय बाई, तुम्ही भेवायला काय हो? काय हो, दोघीनं भेवण्या लागलं का हो तुम्हाला? नाही माहित होतं ना असं काही राहत नाही म्हणून. ते मग आम्हाला काही भेलो नाही. आम्ही मस्त मोबाईल मध्ये दिलं लावून म्युझिक आणि भेले ते असे पयाले बापा म्हणजे पयाले बापा. अजून गेले ना. आता मग काय आता चांगल्या उद्या सकाळी सांगत्या. मला असं वाटलं की रातभर भेट राहतील म्हटलं, म्हणून दिलं सांगून बापा. मला काय माहित आता जातील म्हणून. आता कुठून उठले अजून गेले. जाऊ द्या आता, खाऊ द्या. आता नको करा काड्या, त्याच्या नशिबात होतं भेटलं त्याला, खाऊ द्या आता. हो मेहनत केली, आणलं पैशानं. म्या भाकऱ्या दिल्या बापा करून, भात दिला करून. आता नाही करत बापा काही. आता खाऊ दे, जाऊ दे. खा म्हणा. चला झोपा आता, टाइम झाला.